ही भाजी मोस्टली सर्वांनाच आवडते. लहान मुलांसाठी मॅगीची भाजी आणि मोठ्यांसाठी कुरडईची भाजी. तर या भाजीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. बघा, कुरडईला बारीक करून घेतलं आणि त्यांना 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत घातलं. कुरडईला दाबून बघायचं की ती छान पूर्णपणे भिजलेली आहे का, आणि मग त्यानंतर आपल्याला तिला फोडणी घालायची आहे. भाजी अगदी सोपी आहे पण खायला तितकीच रुचकर आहे. तर मी एका साईडला एक पडी तेल घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि बारीक कट केलेला कांदा, कढीपत्ता आणि मिरच्या घेतल्या. तुम्ही तिखटसुद्धा वापरू शकतात. ह्यामध्ये मॅगी मसाला जर टाकला ना तर अगदी ही भाजी मॅगीसारखी लागते. त्यानंतर हळद आणि थोडासा मसाला, मी घरगुती मसालाच घातला. त्यानंतर आपण जी भिजत घालून ठेवलेली जी कुरडई होती ती यामध्ये घातली आणि पूर्ण छान परतून घेतलं. आणि त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर यानंतर घातली. आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. बघा किती सोपी आणि साधी रेसिपी आहे, पण खाण्यासाठी तेवढीच रुचकर. कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा, आणि आवडल्या असल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून कुठलाही व्हिडिओ आला की त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. बाय.